नमस्कार. एसएमआय न्यूजच्या हेडलाईन्स मधून स्फोटक बातमी. अमरावतीत जनसुरक्षा कार्याविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन. खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. हा देश हा सेक्युलर देश आहे. सगळ्या विचारधारेला या ठिकाणी आपण इक्वल सम्मान देत असतो. राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14 मध्ये त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. राईट टू स्पीच त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन मध्ये दर्शवलेला आहे. मग आता तुम्ही विचार व्यक्त करण्याचा अधिकार जर हिरावून घेत असाल तर ही एक प्रकारची दडपशाही आहे, ही हिटलरशाही आहे. उद्या या ठिकाणी महाराष्ट्र रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या प्रकारे दादागिरी या महाराष्ट्रामध्ये डेमोक्रेटिक इंडियामध्ये तुम्ही करू शकत नाही. एवढंच आमचं म्हणणं आहे. हा कायदा रद्द झाला पाहिजे. हा लोकशाहीला तडा देणारा कायदा आहे आणि आम्ही हा कायदा खपवून घेऊ शकत नाही. जनसुरक्षा कायद्यानंतर अगोदरच अनेक कायदे अस्तित्वात आहेत, पण हा कायदा असा आहे की आज सामान्य माणसाचं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेणारा हा कायदा आहे. आज जी काही लोकशाहीची खऱ्या अर्थानं दडपशाही चालू आहे वरपासून तर खालपर्यंत, ही सातत्यानं भाजप सरकारमध्ये होत आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे हा जनसुरक्षा कायदा हा आहे. म्हणून तो कायदा रद्द झाला पाहिजे. कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही काँग्रेसच्या वतीने आंदोलन. सरकार आता काय पावले उचलणार? अधिक अपडेटसाठी एसएमआय न्यूजशी जोडलेले राहा. धन्यवाद.